नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि इथं आपण 2023चा कंबाईनचा पूर्वचा जो पेपर होता तो डिस्कस करणार आहे. ॲक्च्युली 2023ची जी पूर्व झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही पूर्व एकत्ररित्या त्यांनी घेतलेल्या होत्या. तर तो पेपर आज आपण इथं डिस्कस करणार आहोत. आणि मागचा जो आपण पेपर डिस्कस केला होता 2024चा, त्याच्यामध्ये आपण फक्त लॉजिक किंवा इंटेलिजंट गेस कशा पद्धतीने लागतो किंवा मग ॲप्रोच काय असायला पाहिजे ते डिस्कस केलं होतं. पण ह्या पेपरमध्ये आपण एक स्लाईड चेंज आहे की आपण थोडं जे महत्त्वाचं कंटेंट आहे ते सुद्धा डिस्कस करणार आहोत किंवा मग क्वेश्चनला कसं अप्रोच करायला पाहिजे त्या गोष्टीसुद्धा डिस्कस करणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते. आता ही त्यांची प्रश्न विचारण्याची एक थीमच आहे. त्यांनी पंडिता रमाबाई यांच्याबद्दलसुद्धा राज्यसेवा पूर्वला एक प्रश्न विचारला होता. आणि याचा सोर्स आहे मित्रांनो 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक, इतिहासाचं 11वी स्टेट बोर्ड जुनंवालं आणि इतिहासाचं पुस्तक. ते तुम्ही मात्र वारंवार वाचलं पाहिजे, त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. त्यातनं प्रश्न म्हणजे प्रत्येक ओळीवरती ते प्रश्न फ्रेम करतात, तर त्याच्यामुळे ते महत्त्वाचं पुस्तक आहे. तर याचं उत्तर ॲक्च्युली इथे बकड आहे. इथे आपलं लॉजिक लागत नाही. मी तुम्हाला लॉजिक असं सांगितलं होतं की आपण जर आपल्याला बळी द्यायचाच झाला तर आपण सगळ्यात शेवटच्याचा बळी देतो. ते लॉजिक इथं आपलं लागत नाही. इथं हा आपला प्रश्न चुकतो. पण इथे जरी आपला प्रश्न चुकत असेल तरी समोर आपले एक 3-4 प्रश्न बरोबर येणार आहे. ते मी तुम्हाला ह्या इतिहासाच्या सेक्शनमध्येच दाखवून देणार आहे. तर आपलं असं होतं की माहीत झालं नसेल आपल्याला एक्झॅक्टली. आता ह्या गोष्टी पाठ कुणी केलेल्या नव्हत्या. आणि बॉम्बे मिल हँड असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे महत्त्वाची आहे, पण आपण त्यांचे सहकारी वगैरे पाठ करण्याच्या आतापर्यंत म्हणजे प्रश्न येईपर्यंत तरी पाठ केलेले नव्हते भरपूर जणांनी. काही जणांनी केले असतील. तर त्याच्यामध्ये आपला अप्रोच असा असतो की आपण मॅक्झिमम गोष्टी घेऊन जातो आणि मिनिमम नाकारायचा आपला अप्रोच असतो. याच्यामध्ये मग आपण ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4मध्ये फसलो असतो. आणि याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीचे आपण करेक्ट पकडायचे आणि शेवटच्याचा बळी द्यायचा. त्या अनुषंगाने आपण ऑप्शन 3 निवडलं असतं, जे की आपलं चुकलं असतं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाला बघूयात की अप्रोच आपला कसा वर्क करतो. पुढचा प्रश्न त्यांनी विचारला की इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे हा डॅश डॅश गव्हर्नर जनरल म्हणाला. आता हे जोपर्यंत पेपरला आलं नाही ना तोपर्यंत कोणत्याच पुस्तकामध्ये नव्हतं. पेपरला आल्यानंतर मात्र प्रत्येकाने ते छापलं असणार आहे. पण याचा अप्रोच काय पाहिजे ते सांगतो मित्रांनो की 1857चा उठाव आहे. मी तुम्हाला एक प्रॉक्झिमिटीचा रूल सांगितला होता. प्रॉक्झिमिटीचा सर्वात जवळ कोण आहे ते बघायचं. आता तुम्ही जर लॉर्ड डलहौसी जर बघितला तुम्ही, तर त्याची कारकीर्द ही 1848 ते 1856च्या दरम्यान होती. म्हणजे 1857चा उठाव होण्या अगोदर तो भारतातून निघून गेलेला होता. आणि जेव्हा उठाव झाला तेव्हा प्रेझेंटली भारताचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग हा होता. आणि मग उत्तर त्याच्या आसपास कुठेतरी असणार आहे. बाकी लॉर्ड माउंटबॅटनचा विषयच येत नाही. तो पार लगे स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला भेटलं तेव्हा आलेला होता. लॉर्ड रिपनचा काळ हा 1880 ते 1884 म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होण्याच्या अगोदर तो होता. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना ही डफरीनच्या काळामध्ये झालेली, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि मग इथं सर्वात तुमचं जर प्रॉक्झिमिटीचं ऑप्शन कोणतं असेल तर ते लॉर्ड कॅनिंग आहे. कारण 1857च्या उठावच्या टायमाला तोच भारतामध्ये होता. म्हणजे की 56 ते 58 तो भारताचा गव्हर्नर जनरल होता. जसा उठाव झाला तसा ब्रिटिशांनी ते गव्हर्नर जनरल पद कॅन्सल केलं, रद्द केलं आणि त्याच्या जागी त्यांनी व्हाईसराय नेमले. तर त्या कॅनिंगलाच त्यांनी पहिला व्हाईसराय नेमलं होतं. आणि तो 1858 ते 62 या दरम्यान व्हाईसराय होता भारताचा. त्याच्याच काळामध्ये इंडियन काउन्सिल ॲक्ट आला 1861चा. आणि त्याच्याद्वारे त्यांनी भारतीयांना ते आपण असं म्हणू शकतो की डायरेक्टली इनडायरेक्टली एक प्रकारे त्यांनी राजकारणामध्ये किंवा मग प्रशासनामध्ये गव्हर्नमेंटमध्ये घ्यायला सुरुवात केली. त्याद्वारेच त्यांनी पोर्टफोलिओ सिस्टमचं सुद्धा इंट्रोडक्शन केलं होतं. तर मग सगळ्यात जास्त मी तुम्हाला एकच लॉजिक सांगायचं होतं. इथं सर्वात महत्त्वाची फॅक्ट होती की 1857चा उठाव आणि त्यांनी हे जे विचारलं तर याच्या सर्वात जवळचा व्यक्ती आपण त्याला म्हणतो प्रॉक्झिमिटी. म्हणजे तुमचा जो कोर प्रश्न आहे 1857चा उठाव, त्याच्यात सर्वात जवळ लॉर्ड कॅनिंग येतो. त्याच्यामुळे तुम्ही तो मारायला पाहिजे. आता इथे हा मुद्दा येतो की तुम्ही अभ्यास कुठपर्यंत केलेला आहे. जर तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही वाचायला तरी पाहिजे 1857चा उठाव, किंवा हे तरी माहीत पाहिजे की तेव्हा व्हाईसराय कोण होता, तेव्हा ह्या गोष्टी सुटणाऱ्या आहेत. बिगर अभ्यासाचं सुटणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं मी वारंवार सांगतो
कंटेंट इज द किंग मेकर. तुम्हाला तुमचं जे कंटेंट आहे किंवा मग आपण म्हणतो PYQ आहे तेच तुम्हाला राजा बनवणार आहेत. इथं फक्त आपण एक अप्रोच डिस्कस करत आहोत की प्रश्न सोडवायचा कसा. बाकी डलहौसीबद्दल 2-4 फॅक्ट सांगतो. तो 1848 ते 1856 या काळामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्याच्याच काळामध्ये वुड्सचा डिस्पॅच आला होता, त्याला की आपण मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन म्हणतो. पुढे लॉर्ड डलहौसीने त्याची एक राजकारणामध्ये एक पॉलिसी होती, त्याला आपण डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स म्हणतो, त्याला मराठीमध्ये आपण खालसा धोरण म्हणतो. त्याच्या अंतर्गत त्यांनी पहिलं जे राज्य खालसा केलं होतं ते सातारा होतं. पुढे त्यांनी रेल्वेचं इंट्रोडक्शनसुद्धा त्याच्याच काळात झालं होतं 1853. त्याचे पहिले प्रवासी जगन्नाथ शंकर शेठ वगैरे किंवा मग त्यांची ती कंपनी, ते तुम्ही इन डिटेल पुस्तकामधनं वाचायला पाहिजे. पुढे त्यांनी त्याच्याच काळामध्ये PWD या डिपार्टमेंटची स्थापनासुद्धा झाली होती 1854ला. आणि टेलिग्राफ हे सुद्धा त्याच्याच काळामध्ये भारतामध्ये आले होते. आता टेलिग्राफ सर्वात पहिले त्याची लाईन कुठून कुठपर्यंत टाकली ना हे सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं. रेल्वे पण कोणत्या स्थानकावरून कोणत्या स्थानकापर्यंत धावली हे सुद्धा तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. पुढे आपण जाऊयात. माझा अप्रोच मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असं, आपण मागच्या पेपरमध्ये जेव्हा झाशीचा राणी युवरोज हा प्रश्न डिस्कस केला होता की तो युवरोज एक विधान करतो झाशीच्या राणीबद्दल, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉक्झिमिटी, सर्वात जवळचा व्यक्ती कोण आहे, किंवा मग आपला सतीचा प्रश्न असू द्या, मला वाटतं तो आपण कंबाईनलाच आला होता. तो सतीच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की सर्वात जवळचा व्यक्ती कोण होता, तर राजा राममोहन रॉय हे होते आणि तेच त्याचं उत्तर होतं. तर प्रॉक्झिमिटीचा रूल लक्षात ठेवायचा, त्याला आपण प्रॉमिनंट रूल सुद्धा म्हणू शकतो. पुढे प्रार्थना समाजाबाबत त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. 4 विधानं दिले आणि ऑल ऑफ द अबव आपल्याला त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेला नाही आहे. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये काहीतरी त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. आता आपला लॉजिक असं आहे की आपल्याला जर माहीत नसेल तर आपण मॅक्झिमम गोष्टी बरोबर पकडतो आणि मिनिमम आपण चुकीचं करण्याकडे भर देतो. तर त्याच्यामध्ये मग आपण 2 गोष्टीकडे फसलो असतो, अबक आणि बकड. आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये आपण चुकला, तो पहिल्या क्रमांकाचाच प्रश्न होता आपला, पण सॉरी मित्रांनो. तर इथे आपण ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये फसतो. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सुरुवातीचे जे स्टेटमेंट आहे तर त्याला बरोबर पकडतो आणि शेवटच्या विधानांचा बळी देण्याकडे आपला भर असतो. त्या अनुषंगाने जर तुम्ही ऑप्शन क्रमांक ड ला जर चुकीचं मानलं असतं तर तुम्ही अ ब क हा पर्याय टिक करायला पाहिजे होता, जो की तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. मग आपला एक प्रश्न चुकला होता, पण आपल्या सेम लॉजिकनुसार आपला हा एक प्रश्न बरोबर आलेला आहे. आता हे प्रार्थना समाजाबाबत 11वीच्या स्टेट बोर्डामधनं आणि गाठाळ सरांच्या पुस्तकामधनं, गाठाळ सर एक मॅडम आहे ते बघा आणि त्याच्यामधनं ते व्यवस्थित रीड करून घ्या प्रार्थना समाज. पुढचा आपला प्रश्न आहे हिंदू महासभेबद्दल. आता आयोगाचा याला म्हणू शकतो आपण की खूप आवडते टॉपिक आहे. हिंदू महासभा झालं किंवा मग मुस्लिम लीग झालं, आणि हे टॉपिक आहे ना त्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये तेवढे काही प्रॉपरली त्यांनी दिलेलं नाही, म्हणजे कवरच नाही ते. तर ते एक तर समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचायचं किंवा मग पवन माळी सरांच्या नोट्स रेफर करायच्या डायरेक्टली, आणि त्याच्यातनं हे चांगल्या पद्धतीने कव्हर करून घ्यायचं एकदाच, कारण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक 4 विधानं विचारली, खाली तुम्हाला वरीलपैकी सर्व बरोबर दिलेलं आहे. याचा अर्थ आहे की एक्झामिनरला हे अपेक्षित आहे की तुम्हाला ड स्टेटमेंट माहिती असणं अपेक्षित होतं. इकडच्या प्रश्नामध्ये त्या एक्झामिनरला हे अपेक्षित नव्हतं की तुम्हाला हे माहिती असावं म्हणून, फक्त तुम्हाला प्रायोरिटी सेट करता यायला पाहिजे होती. बाकी तुम्हाला हे माहिती असतात, जे प्रॉपर रीड करतात ना त्यांना नाम जोशी यांची सोशल सर्व्हिस लीग माहीत असते, सुबोध पत्रिका हे त्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये मेन्शन आहे, आणि ह्या गोष्टीसुद्धा त्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे माहिती असणं अपेक्षित होतं, पण हे माहिती असणं तुम्हाला अपेक्षित नव्हतं एक्झाममध्ये. त्या अनुषंगाने तुमचं इथं ते उत्तर बरोबर आलं असतं आणि एक्झामिनरने तुमचा हा प्रश्न सोपासुद्धा तुम्हाला करून दिला होता. पण इथं एक्झामिनरचा जो माइंडसेट आहे तो असा आहे की नाही, तुला एक्झॅक्टली 1938चं जे अधिवेशन झालं होतं ते कुठं पार पडलं ते माहिती असणं अपेक्षित होतं, आणि त्या अनुषंगानेच त्यांनी वरीलपैकी सर्व बरोबर ऑप्शनसुद्धा सेट केलेलं आहे, जे की त्याचं उत्तर नाही आहे. आपण आपल्या लॉजिकनुसार जेव्हा जातो तेव्हा आपण असं कन्सिडर करतो की आपल्याला मॅक्झिमम बरोबर पकडायचे जर माहिती नसेल तर आपण ऑप्शन क्रमांक 4 मारला असता, पण तिथं आपलं उत्तर चुकतं मित्रांनो. त्याचं उत्तर ॲक्च्युली अ ब क आहे, आणि जे आपलं ड स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये ते पुण्याला न होता ते नागपूरला झालेलं अधिवेशन 1938चं हिंदू महासभेचं, तर ते आता लिहून ठेवायचं आणि पाठ करायचं त्याला. आता इथं सुद्धा आपला हा प्रश्न चुकतो, म्हणजे इथं ज्यांचं कंटेंट चांगलं आहे त्यांचा हा प्रश्न बरोबर येतो.
तर मी तुम्हाला वारंवार सांगतच आलो कंटेंट इज द किंग मेकर. तर त्या अनुषंगाने बघायचं. पण लॉजिकही तुम्हाला महत्त्वाचे, कारण की स्पर्धा एवढी झाली आणि लॉजिक का महत्त्वाचे मी सांगतो. कारण की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकालाच या गोष्टी माहिती झाल्या आणि तुम्ही जर नवखे आहात, नववाईस असाल या क्षेत्रामध्ये, तर ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही कट ऑफच्या खूप मागं कुठेतरी असणार आहे. तुम्हाला ॲटलीस्ट हे जर लॉजिक माहिती झाले, तर तुम्ही कुठेतरी जवळपास तरी येणार आहे आणि ते कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. वारंवार फक्त असं भरपूर वेळेस होतं, की आपण खूप वाचतो, खूप अभ्यास करतो, हार्डवर्क करतो, 10-12 तास लायब्ररीमध्ये घालतो, पण आउटपुट तेवढं येत नाही. का? तर तुम्हाला प्रश्न सोडवण्याच्या ट्रिक नसतात. म्हणजे ट्रिक म्हणण्यापेक्षा त्याला आपण टेक्निक म्हणतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलं होतं, की नीट किंवा इंजिनिअरिंग केलेले मुलं किंवा मग डॉक्टर, इंजिनिअर मुलं लवकर पास का होतात? तर MCQचा सराव त्यांचा 10वी-12वी पासून सुरू असतो. त्यामुळं त्या गोष्टी त्यांना खूप इझी जातात. महारत हासिल केलेलं असतं त्यांनी त्या MCQवरती. तर त्या अनुषंगाने आपल्याला सुद्धा त्या टेक्निक्स यायला पाहिजे MCQ सोडवण्याच्या. त्या टेक्निक्स असतात का? असतात त्या. पुढचा प्रश्न आहे आपला. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? आता त्यांनी इंग्रजांचे सेनापती विचारलेले आहे. आता ज्यांनी पण थोडाफार अभ्यास केला, एक जरी रीडिंग केली ना, तर इकॉनॉमिक्सचं जे आपलं देसले सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये जे विल्यम डिग्बी आणि कोलिन क्लार्क हे आहेत, तर हे इकॉनॉमिस्ट म्हणून दिलेलं आहे. आता ह्या कोलिन क्लार्कचं एक मॉडेल आहे, इकॉनॉमिक्सचं मॉडेल आहे त्याचं. ते मॉडेल असं सांगतं, जे आपले प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र आहे, तर त्याचा कालांतराने कसा चेंज होत जातो इकॉनॉमीमध्ये. म्हणजे सुरुवातीला याचा वाटा जास्त असतो, याचा कमी असतो आणि याचा फारच कमी असतो. पण मात्र कालांतराने टर्शरी सेक्टरचा वाटा खूप जास्त प्रमाणात वाढतो, जसं की आता भारतामध्ये परिस्थिती आहे. तर ते वालं मॉडेल ह्या कोलिन क्लार्क याने सांगितलेलं आहे. ते पाठ केलं नसेल तर पाठ करायचं किंवा मग त्या पुस्तकामधून वाचायचं. आणि जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे ते ह्या विल्यम डिग्बीनी सुद्धा सांगितलेलं होतं. आता ते त्यांनी किती एक्झॅक्टली सांगितलं ते तुम्ही बघून घ्यायचं आणि व्यवस्थितरित्या पाठ करायचं. जर तुम्हाला हे माहिती असतं की हे सेनापती वगैरे काही नव्हते, हे इकॉनॉमिस्ट होते, तरी तुमचं उत्तर आलं असतं. हे झालं आपला इंटेलिजंट गेस किंवा आपण त्याला म्हणू शकतो की अभ्यास केलेला आहे. मग आपण ह्या गोष्टी वापरतो. आता अभ्यासापलीकडचं सांगतो तुम्हाला. मी सांगितलं होतं की मॅक्झिमम गोष्टी बरोबर पकडायच्या आणि मिनिमम चूक पकडायच्या. परत आपण ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये फसतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अगोदरचे जे ऑप्शन आहे त्याला बरोबर पकडायचं आणि शेवटच्याला नाकारायचं. त्यानुसार आपण ड ला नाकारलं असतं आणि आपलं ऑप्शन क्रमांक 3 आपण टिक केलं असतं, जे की आपलं बरोबर आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण असे 4 प्रश्न बघितले. त्याच्यामध्ये 2 ठिकाणी आपलं लॉजिक लागतं आणि 2 ठिकाणी आपण मात्र फसतो. पुढे आपण बघूयात. त्यांनी परत इथे विचारलं, आयोगाचा आवडता टॉपिक आहे 1875 आणि शेतकऱ्यांचा उठाव. हा टॉपिक व्यवस्थित वाचून घ्यायचा इन डिटेलमध्ये. आता प्रत्येक वर्षी आयोग आहे ना, एक लेअर खाली उतरतं. लेअर 1ला प्रश्न विचारल्यानंतर ते लेअर 2ला जात असतात, लेअर 2हून लेअर 3ला जात असतात. तर ह्या शेतकरी जसजसा टॉपिक जुना होत जातो तसतसे प्रश्नसुद्धा डिफिकल्ट होत जातात. तर त्यांनी 1875चा उठाव विचारला आणि कोणत्या भागामध्ये झाला हा प्रश्न त्यांचा आहे. तर याच्यामध्ये त्यांनी परत 4 ऑप्शन सेट केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल ऑफ द अबोव दिलेलं नाही. मग आपला परत इथं अप्रोच येतो की आपल्याला मॅक्झिमम गोष्टी घेऊन जायच्या आहे आणि तिथं तुम्ही ऑप्शन क्रमांक 3 टिक करायला पाहिजे, जे की आपलं इथे बरोबर येतं. आता तुमचं काम आहे की हे तुम्ही जे निगेटिव्ह ऑप्शन आहे किंवा हे जे चुकीचं ऑप्शन होतं ते तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे आणि ते निगेटिव्ह टोनने पाठ करायला पाहिजे की तासगाव, शिराळा, जत आणि मलकापूर इथे शेतकऱ्यांचे उठाव झालेले नव्हते. जर भविष्यात कधी प्रश्न आला तर तुम्हाला हे कामं येणार आहे. पुढे क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला असा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाचं स्वरूप जे आहे त्याला मी ब्रॉड कॅटेगरीमध्ये टाकतो. म्हणजे की काही प्रश्न असे असतात जिथं ते वैशिष्ट्य विचारतात, कारणं विचारतात, उद्दिष्ट विचारतात. तर त्या प्रश्नामध्ये तुमचा अप्रोच हा ब्रॉड असला पाहिजे. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक ओळ तुम्हाला माहिती असणं. अशा प्रश्नामध्ये अजून एक फॅक्ट असते की तुम्हाला जे खाली विधानं दिलेले असतात तर ते जनरलाइजवाले असतात. म्हणजे तुम्ही किती बेटर पद्धतीनं ऑप्शनला कॉम्प्रेहेंड करू शकता त्याच्यावरती तो तुमचा प्रश्न सुटत असतो. तो तुमचा पाठांतराचा भाग अजिबात नसतो. तर हे प्रश्न ब्रॉड सेन्समध्ये किंवा ब्रॉड कॅटेगरीमध्ये मी टाकतो. प्रश्नाचा जो नेचर आहे तोच खूप ब्रॉड आहे. म्हणजे त्यांनी काय विचारलं की कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला. आता माणसाचं लाईफस्पॅन जर आपण बघितलं 60, 70, 80 वर्षाचं. आता हे सेनापती बापटांचं जर आपण बघितलं तर ते समजा 70-80 वर्षाचं तुम्ही ॲव्हरेज पकडा. तर त्याच्यामध्ये त्यांनी किती आंदोलनामध्ये किंवा मग चळवळीमध्ये भाग घेतला तर खूप सारे असणार आहे. माणूस ॲक्टिव्ह होता
क्रांतिकारक होता, म्हणजे खूप साऱ्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही मग माहिती नाही आहे मग कोणतं तरी याच्यातलं चूक करतो किंवा मग निगेटिव्ह पद्धतीने ह्या प्रश्नाकडे बघतो. तसा काही अप्रोच ठेवायचा नाही. तुम्ही मॅक्झिमम बरोबर कळत जायला पाहिजे. मी तुम्हाला इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे ती आहे की प्रश्नाचं जे नेचर आहे, तर ते नेचरच तुम्हाला ब्रॉड पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला ते उद्दिष्ट कारणं विचारतात. राज्यसेवा पूर्व इकॉनॉमिक्सचे प्रश्न जाऊन बघायचे या वर्षीचे. फक्त त्यांनी 3 प्रश्न असे विचारले होते. त्याच्यामध्ये 2-2 विधानाचे प्रश्न होते आणि त्यातला एक प्रश्न जो होता त्याच्यामध्ये त्यांनी निगेटिव्ह वर्ड इंटेन्सिव्हली हा वापरलेला होता. फक्त तेवढंच विधान चुकीचं आहे. बाकीचे सर्व विधानं त्यांनी बरोबर दिलेले आहे आणि इव्हन ते फॅक्च्युअल असताना सुद्धा त्यांनी बरोबर दिलेले आहे. एका प्रश्नामध्ये तो त्यांनी मुख्य उद्दिष्टसुद्धा विचारलं आणि तिथे त्यांनी दोन्ही विधानं बरोबर दिलेले आहे. सरासरी असं म्हटलं जातं की मुख्य उद्दिष्ट हे एकच असतं, पण दोन्ही विधानं त्यांनी तिथं ते बरोबर दिले. तर मला सांगायचा पॉईंट जो आहे तो लक्षात घ्या. प्रश्नाचं नेचरच खूप ब्रॉड आहे. तर तुमचा जो विचार करायचा पॉईंट असतो तर तो नॅरो नसायला पाहिजे किंवा मग तुम्ही स्पेसिफिक विचार करायला नको. अशा प्रश्नामध्ये तरी ब्रॉड विचार करायचा आणि मॅक्झिमम ऑप्शन तुम्ही बरोबर घेऊन जाण्याकडे त्याचा तुमचा कल असायला हवा. तर त्यांनी गोवा मुक्तीसंग्राम झालं किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम झालं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ झालं किंवा महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन, या सर्वांमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. हे आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता तुमचं काम आहे की ह्या गोष्टी तुम्ही इन डिटेलमध्ये जाऊन वाचायला हव्या. या चारीच्या चारी गोष्टी आणि त्याच्यामध्ये सेनापती बापटांचं कार्य हे तुम्ही इन डिटेलमध्ये वाचायला आता हवं. पुढचा आपला प्रश्न आहे, इसवी सन 1919मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या आणि त्याचं कारण विचारलेलं आहे. अगेन इथे सुद्धा मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये जे सांगितलं, प्रश्नाचा जो नेचर आहे तो ब्रॉड आहे. प्रश्न जो कॅटेगरीमध्ये विचारला आहे त्यांनी, तर तो त्यांनी तुम्हाला किती कॉम्प्रिहेंड योग्य पद्धतीने होतं किंवा मग तुमची कॉम्प्रिहेन्शनची क्षमता किती जबरदस्त आहे त्याच्यावरती तुमचा हा प्रश्न सुटतो. हा तुम्ही पाठ केलं तुमचा बरोबर आला असं कधीच होणार नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी अगेन सांगतो, कारण विचारलं म्हणजे की प्रश्न तुमचा हा ब्रॉड कॅटेगरीमध्ये त्यांनी विचारलेला आहे. आता इथं जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सगळे प्रश्न अनटिल अँड अनलेस त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह ऑप्शन आहे तर तुम्ही ते बरोबर घेऊन जायला पाहिजे. आणि इथं उत्तरसुद्धा आपलं वरीलपैकी सर्व बरोबर येतं. त्यांनी काय विचारलं आहे, क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता. ठीक आहे. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील युती कोणत्या याच्यातनं झाली होती? ती 1916ला लखनौ पॅक्ट झाला होता. लखनौ पॅक्ट याच्यानुसार काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये युती झालेली होती आणि ते करण्यामध्ये लोकमान्य टिळक आणि आपल्या ॲनी बेझंट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुढे आपलं जहाल आणि मवाळे यांच्यातील युती ती सुद्धा झाली होती. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे सांगितलं इथं की अप्रोच लक्षात ठेवा की त्यांनी कारणं विचारली आणि कारणं झालं किंवा मग मागच्या प्रश्नातलं आपण बघितलं की त्यांनी कोणकोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला, ते सुद्धा तुम्हाला ब्रॉड कॅटेगरीने विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं तुमचा अप्रोचसुद्धा हा ब्रॉड कॅटेगरीचाच पाहिजे. पुढचं आहे, त्यांनी विचारलेलं की डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877मधील दरबारात हजेरी लावली. आता हा असा प्रश्न आहे, ॲक्च्युली याला कंटेंटच्या कॅटेगरीजमध्ये टाकतो आपण, पण हे लॉजिक माझं नाही, माझ्या मित्राचं आहे. इथे मी तुम्हाला एक वेअर्ड लॉजिक सांगणार आहे, खूप वेअर्ड आहे ते. त्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं असतं, माझ्या मित्राचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला प्रश्न हा बाउन्सर कॅटेगरीचा असेल किंवा मग तुम्हाला येत नसेल किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द सिलेबस प्रश्न विचारलेला असेल. आउट ऑफ द सिलेबस हा प्रश्न कधीच नसतो, पण प्रश्न जर बाउन्सर असेल तर मग तुम्ही सरासरी ऑप्शन 1 क्रमांक निवडायला प्रायोरिटी दिली पाहिजे इतर ऑप्शनच्या तुलनेमध्ये. अनटिल अँड अनलेस त्याच्यामध्ये तुम्हाला LCM जर दिसत नसेल तर तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 घेऊन जायला काहीही हरकत नाही. आणि LCMमध्ये सुद्धा आपण बघतो जे आपले वरच्या किंवा मग अर्लियर ऑप्शन असतात त्याला आपण प्रायोरिटी देतो. इथे सुद्धा तुम्हाला मी तेच लॉजिक सांगत आहे. जर तुमचा प्रश्न हा बाउन्सर कॅटेगरीमधला असेल तर तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 मारायला काहीही हरकत नाही. एवढंच लॉजिक होतं तिथे सांगायचं. पुढचा आपला प्रश्न त्यांनी राष्ट्रीय सभेचे अधिवेशनं, त्याचं ठिकाणं आणि अध्यक्ष विचारलेली आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर 4ही ठिकाणं हे महाराष्ट्रातील आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता हे इथून पुढे पाठ करायला पाहिजे. पण एक लॉजिक ह्या प्रश्नामध्ये जे मला तुम्हाला कन्वे करायचं ते असं आहे की
जे आपले फॉरेनर्स होते ते सुरुवातीला होते, म्हणजे अध्यक्ष जेव्हा होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे, ते सुरुवातीच्या काळामध्ये होते. आपण म्हणतो ना 9 दिवस नवरीचे, किंवा मग जो मान-सन्मान त्यांना मिळाला होता, तो फक्त आपण सुरुवातीच्या काळामध्ये दिला होता. नंतरच्या काळामध्ये जे आपले भारतीय क्रांतिकारक आहेत किंवा नेते आहेत, त्यांनीच त्याचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. आपण फॉरेनर्सला नंतर कोल्लेलं आहे या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून. त्याच्यामुळे जर तुम्ही 5वं अधिवेशन जे मुंबईला झालं होतं ते जर बघितलं, तर ते विल्यम वेडबर्न याने त्याचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. आता बाकीचे तुम्ही पुण्याला हे आपले सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे आले होते, ते तुम्ही मात्र आता पाठ करून ठेवायला पाहिजे. माझं लॉजिक काय होतं ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे जे लॉजिक आहे हे पेपरमध्ये प्रश्न आल्यानंतर तुम्ही डेव्हलप नाही करायला पाहिजे. वाचतानाच तुम्ही अशा गोष्टी लक्षात म्हणजे तुम्ही वाचतानाच तुम्ही असं माइंडमध्ये आणायचं की कोणत्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचा लॉजिक काय असणार आहे तुमचा प्रश्न सोडवण्याचं. तर भरपूर वेळेस तुमचे प्रश्न त्या पद्धतीनुसार सुद्धा सुटत असतात, लॉजिकनुसार सुटत असतात. कारण प्रत्येक गोष्ट आपण पाठच करू हे नेसेसरी नाही आहे. मला जे लॉजिक सांगायचं होतं ते मी तुम्हाला कन्वे केलेलं आहे. पुढचा आपला प्रश्न हा धवल क्रांतीवरती त्यांनी विचारला आणि कोणत्या सालापासून ती सुरू करण्यात आली, असा प्रश्न आपला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला एक नंबर गेम सांगितलेला होता की नंबर आपण असे लिहून घ्यायचे, त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा आणि सर्वात जो पहिला असतो तो आपण कट करतो आणि याच्यामध्ये माझी प्रायोरिटी असते की सेकंड स्मॉलेस्ट नंबरला मी घेऊन जातो, जो की आपला इथं चुकतो. मग इथं अपेक्षित आहे की तुम्हाला हे पाठ असायला पाहिजे. इथून पुढं जर प्रश्न आला तर तुमचा हा आता बरोबर यायला पाहिजे. आणि याच्याबद्दल तुम्ही अजूनही लेअर 2 लेअर 3ला काय जे असेल फॅक्ट्स ते तुम्ही आता लिहून ठेवून पाठ करायला पाहिजे. पुढचा आपला हा जो प्रश्न आहे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे आपण हे स्टेटमेंट कधी वाचत नाही पुस्तकामध्ये, पण आपण जे फॅक्ट पाठ करतो त्याच्या बेसिसवरती हा प्रश्न आपला सुटतो. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. आता ज्यांना ज्यांना माहिती आहे, आपण म्हणजे भूगोलामध्ये ज्यांनी प्राकृतिक भूगोल वाचले त्याच्यामध्ये आपण दख्खनचं पठार वाचतो आणि त्याचा बेसिक लावा वाचतो. बेसिकला आपण बीला असं लिहितो, बी फॉर बेसिक आणि बी फॉर बॅसाल्ट हे आपण पाठ करतो. बी आपण असं का लिहितो, कारण की तो म्हणजे त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे, त्या अनुषंगाने आपण तसं लिहितो. तर बी फॉर बॅसाल्ट आणि बी फॉर बेसिक लावा. बेसिक लावापासून आपला डेक्कन प्लॅटो बनलेला आहे. मग जर तुम्हाला बेसाल्ट रॉकपासून आपला डेक्कन प्लॅटो बनलेला आहे हा पॅक जर पार्ट असेल तुमचा, किंवा जर तुम्ही हे जर अभ्यासलं असेल, तर तुम्ही याचं उत्तर मग बेसाल्ट रॉकच मारायला पाहिजे, इतर कोणतंही मारायला नको. का? कारण की तुम्ही बघा ना की तुम्हाला जर घर बांधायचं, आता कोकणात जे लोक फिरायला गेले तर त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की तिथले जे घर आहेत तर ते लाल दगड असतो बघा, तिथे कडक असतो तो लाल दगड, म्हणजे तो लॅटराईट रॉक असतो. लॅटराईट, त्या लॅटराईट रॉक पासून त्यांनी घरं बनवलेले कुठे? कोकणामध्ये. का? कारण की त्या प्रदेशामध्ये तो दगड आढळतो, त्याच्यामुळे त्यांनी तो दगड वापरून त्यांचे घर बनवले. आता जे दख्खनच्या पठारावरती राहणारे लोक आहेत तर ते तिथं जो रॉक अवेलेबल आहे तोच वापरणार आहे. ते थोडी कोकणात जाणार आहे किंवा मग तिकडं वरती दिल्लीला वगैरे जाणार आहे ताजमहलचा दगड आणायला, बिलकुल नाही. जे आपलं लोकली अवेलेबल आहे तेच आपण वापरतो. त्या अनुषंगाने इथे मला तुम्हाला प्रॉक्झिमिटीचा रूल सांगायचा होता की सर्वात जवळ काय आहे तुमच्या ते बघायचं तुम्ही. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन किती जबरदस्त आहे, तुम्ही कॉम्प्रिहेंड किती जबरदस्त पद्धतीने करू शकता, त्याच्यानुसार सुटणारे हे तुमचे प्रश्न आहेत. पाठ केलं आणि बरोबर आलं या कॅटेगरीमधले हा तरी प्रश्न नव्हता. पुढचं आपलं त्यांनी राज्य आणि लोकसंख्या घनता आपल्याला विचारले. आता याच्यामध्ये बिहार हे सर्वांनीच पाठ केलेलं असतं, पण तरीसुद्धा तुम्ही 3 ऑप्शनमध्ये इथे फसता. आता सेकंड क्रमांकाचा कोणता लावायचा असा प्रश्न येतो, तर तुम्ही सर्वात कमी याच्यामध्ये हिमाचल लावायला पाहिजे, कारण की पहाडी प्रदेश आहे आणि लोकसंख्येची घनता ही कमी असणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा. तरीसुद्धा तुम्ही 2 ऑप्शनमध्ये फसता, हरियाणा आणि झारखंड. याच्यामध्ये कोणाचं जास्त आणि कोणाचं कमी. तर एक गोष्ट आपण लक्षात घेतो की मैदानी प्रदेश तिथं लोकसंख्येची घनता जास्त असते. आपण हे नेहमी वाचतो पुस्तकामध्ये, इयत्ता 5वीपासून आपण हे वाचत आलेलो. तर हरियाणाचा जर प्रदेश तुम्ही बघितला तर मैदानी प्रदेश आहे, शेती चांगली होती, इव्हन दिल्ली जवळ आहे, म्हणजे लोकसंख्याचं सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर जवळ आहे, जॉब आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं मग हरियाणाची ही झारखंडपेक्षा लोकसंख्येची जी घनता आहे ती ऑब्व्हियसली जास्त येणार आहे. आणि त्या तुलनेमध्ये जर झारखंड राज्य तुम्ही बघितलं तर ते एक आदिवासी
बहुल राज्य आहेत, त्याच्यामुळं तिथं घनता जास्त असणं किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो की तेवढं डेव्हलपसुद्धा ते नाही आहे. त्याच्यामुळं तिथे हरियाणापेक्षा जी घनता आहे ती कमीच येणार आहे. या लॉजिकने तुमचा हा प्रश्न सुटतो. आता हा जो प्रश्न आहे तो ह्या वर्षीची जी राज्यसेवा पूर्व झाली त्याच्यामध्ये त्यांनी जो विचारला होता की 13 कोटी समथिंग लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या त्यांनी सिटीज दिल्या होत्या, शहर दिले होते त्याच्यामध्ये येते. आणि तो प्रश्न आपण कसा सोडवला होता, कोणत्या लॉजिकनी सोडवला होता, साऊथ इंडियन स्टेट आणि नॉर्थ इंडियन स्टेट आपण ते कसं चूज केलं होतं ते मी तुम्हाला जो राज्यसेवा ट्रिकचा व्हिडिओ घेतला, एक 6-7 मिनिटाचा व्हिडिओ येतो, त्याच्यामध्ये मी 10-1 प्रश्न डिस्कस केले असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. तुम्हाला बेसिक नॉलेज आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचे प्रश्न सुटतात. आता भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की कंबाईनला फक्त 1 तासाचा वेळ आहे. प्रत्येक प्रश्नाला जवळपास एक 40 सेकंदाच्या आसपास मिळतात. मग ह्या 40 सेकंदामध्ये एवढा विचार करायचा का? जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली, टेस्ट सीरीज वगैरे जर तुम्ही सोडवल्या आणि प्रत्येक टेस्ट सीरीजमध्ये तुम्ही ह्या लॉजिकने जर प्रश्न सोडवत असाल, तर मित्रांनो खरंच सांगतो 15 ते 20 सेकंदामध्ये ना ही सगळी स्टोरी तुमच्या माइंडमध्ये पूर्ण येऊन जाते आणि तुम्ही गोळा तो जो आपण म्हणतो ना, की तो जो गोळा असतो तो तुम्ही फील करून होता, कंप्लीट करता तुम्ही तो. खूप म्हणजे आता हे सांगायला मला तुम्हाला टाईम लागतोय, पण जेव्हा तुम्ही याला प्रत्यक्षामध्ये आणायचा प्रयत्न करणार आहात, तेव्हा ते तुमचं टाईममध्येच होणार आहे. तर तो विचार करू नका, की याला खूप वेळ लागतो आणि एवढा विचार करायला टाईम भेटतो का? तुम्ही फक्त प्रोसेसला फॉलो करायचं. ह्या गोष्टी होतात आणि टेस्ट सीरीज खूप जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची, कंबाईनला तरी ॲटलिस्ट. पुढे त्यांनी इथं शिखर दिले आणि उंची दिलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे 4ही पार्ट असणं अपेक्षित नाही या प्रश्नामध्ये. मी तुम्हाला राज्यसेवा पूर्वचे सुद्धा प्रश्न सांगितले, की तुम्हाला सर्वच गोष्ट पाठ असणं अपेक्षित नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची पहिली, दुसरी ह्या गोष्टी पाठ असणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला ॲटलिस्ट तो क्रम तरी पाठ असणं अपेक्षित होतं. कसा मी इथं हसतो, कसा मी इथं हसतो. आता हे ट्रिक नाही सांगत बसत. पहिल्यांदा कळसुबाई येतं, नंतर साल्हेर येतं. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट एवढं माहीत पाहिजे होतं, की साल्हेर हे सेकंड हायेस्ट पीक आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यानुसार जर तुम्ही डची जोडी 1ला लावली असती तर तुमचं इथं उत्तर येतं. बाकी जर तुम्ही ते गेले असते त्या काय म्हणतो त्याला म्हणतो की ट्रिकनुसार की नाही सगळ्यात जास्त 4ची जोडी लागती, मग 3ची लागती, मग 2ची लागती, तर मग इथं कार्यक्रम होतो. तर तुम्हाला ॲटलिस्ट थोडंफार तरी माहिती पाहिजे, तेव्हा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचण्याचे चान्सेस तुमचे खूप जास्त आहे. आता तुमचा टास्क असा आहे की सुरुवातीचे ॲटलिस्ट 8 तरी तुम्ही त्यांच्या उंची पाठ करायला पाहिजे. कळसुबाईची उंची पाठ करा. साल्हेरची इथं दिलेलीच आहे तुम्हाला 1567. ही खूप सोपी 5, 6 आणि 7 लक्षात ठेवायचं. हे आता तुम्ही सुरुवातीचे जे 8 आहेत तर ते त्याची उंची तरी आता तुम्ही पाठ करून ठेवणं अपेक्षित आहे. मला जे लॉजिक सांगायचं होतं ते मी तुम्हाला कन्वे केलेलं आहे. पुढे त्यांनी प्रश्न विचारला आहे, रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर हा प्रश्न आहे. आता इथं सरासरी म्हणजे असं असतं ना, की जे स्पेशल आहे ना त्याच्याबद्दल प्रश्न विचारल्या जाण्याचा चान्सेस खूप जास्त असतो. जसं की नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद 2022 राज्यसेवा पूर्वला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ती परिषद झाली होती कटरा जम्मू काश्मीर इथं. तर तो प्रश्न विचारला होता. तर ती परिषद महत्त्वाची आहे का? हा, परिषद महत्त्वाची होती, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं होतं ती कुठं झाली. ती झाली कटराला, जम्मू काश्मीरला. म्हणजे 2019 नंतर जेव्हा आर्टिकल 370चं ॲब्रोगेशन झालं, त्याच्यानंतर तिथं परिषद होणं हे खूप महत्त्वाचा संकेत होता. त्याच्यामुळे तो प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता कोकण हा असा भाग आहे, त्याला आपण अनडेव्हलप म्हणू शकतो किंवा मग कोकण रेल्वेच खूप महत्त्वाची. याच्यामध्ये जर तुम्ही या तिन्ही ऑप्शनमध्ये जर बघितलं, तिन्ही 4ही ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं किंवा त्याला आपण ऑड जर काही म्हणू शकतो तर ते कोकण आहे. विचारल्या जाण्याचे चान्सेस कोणत्या याच्यावरती आहे, टॉपिकवरती किंवा मग याच्यामध्ये उत्तर कोणतं असू शकतं. तुम्ही बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, स्वतः आहे ना काही MCQ फ्रेम करायचा प्रयत्न करायचा किंवा मग मित्रांमध्ये जेव्हा आपण डिस्कस करतो तर 5-5 MCQ फ्रेम करायचा प्रयत्न करायचा. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की याचा एक्झामिनरचा माइंडसेट काय असतो ते तुम्हाला कळणार आहे त्या MCQ फ्रेमिंगच्या प्रोसेसमधनं. आणि ही गोष्ट तुम्हाला जे आपले जालन्याचे कलेक्टर आहेत, जे 21व्या वर्षी झाले होते, अन्सार शेख सर, त्यांनी सुद्धा सांगितलेली होती की ते त्यांच्या म्हणजे दोघं मिळून दोघं-तिघं काय असेल ते MCQ फ्रेम करायचे आणि तो याचे प्रश्न याला द्यायचा आणि त्या प्रोसेसमधनं होतं काय ना, तुम्हाला त्या एक्झामिनरचा माइंडसेट कळतो आणि तुम्हाला हे कळेल की तुम्ही प्रश्न सेट जे करताय ते महत्त्वाच्या टॉपिकवरती
किंवा जिथं काहीतरी ऑड आहे तिथंच तुम्ही प्रश्न सेट करण्याची टेंडन्सी जास्त असते. त्यानुसार मग तुम्ही कोकण रेल्वे मार्ग मारला पाहिजे. आता मला जे कन्वे करायचं होतं ते मी केलं. आता ते किती योग्य पद्धतीने किंवा मग कुठपत तुम्हाला कॉम्प्रिहेंड होतं ते तुमच्या अभ्यासावरती किंवा मग PYQवरती तुमची किती कमांड आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं. पण परत तुम्हाला हे समजलं नसेल, मी काय सांगायचा प्रयत्न केला, तर हे पुढे तरी अजून काही क्वेश्चन येतील तिथे मी सांगायचा प्रयत्न करेल. पण तुम्हाला कालांतराने तरी हा समजेल. म्हणजे याला परत परत बघायचं, तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील. पुढे जाऊयात आपण. आता हा प्रश्न राज्य आणि पर्यटन स्थळावरती विचारलेला, हा कंबाईनचा टॉपिक आहे पूर्णपणे. तर सरासरी आपण टॉपिक निग्लेक्ट करतो. तर त्या अनुषंगाने मी सांगेल की नाही, हा पर्यटन स्थळाचा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करा. दुसरी गोष्ट अशी की PYQचं विश्लेषण काय असतं ते बघा. आता पर्यटन हा टॉपिक त्यांनी विचारला आहे. पहिलं आपलं विश्लेषण हे झालं. दुसरं त्यांनी काय विचारलं, त्यांनी जोड्या लावायचा ह्या टाईपचा प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये त्यांनी राज्य आणि तुम्हाला पर्यटन स्थळ दिलेलं आहे, त्याच्या तुम्हाला जोड्या लावायला त्यांनी विचारलेल्या आहे. आता तिसऱ्या प्रकारचा तुमचा प्रश्न असा फॉर्म होतो की तुम्हाला ते एक स्पेसिफिक पर्यटन स्थळ देईल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला 3-4 फॅक्ट्स देतील आणि त्याच्यामध्ये कोणतं योग्य आहे कोणतं चुकीचं आहे असं सुद्धा विचारतील. मला वाटतं राज्यसेवा पूर्वला त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे असा 2022ला. तर जम्मू काश्मीरचं एक कोणतं तरी ठिकाण होतं. तर प्रश्न कोणत्या लेवलचा आणि कोणत्या लेअरला विचारला आहे ते सुद्धा तुम्ही PYQ विश्लेषण करताना बघायला हवं. पुढे इथं आपल्याला चॅम्पियन आणि सेट यांचं वर्गीकरण दिलं आहे. जंगलांचं किती प्रमुख प्रकार आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आपला नंबर गेम मागं जे आपण धवल क्रांती म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा फसला होता आणि इथं सुद्धा तो फसतो. म्हणजे नॉट नेसेसरी की तो प्रत्येक याच्यामध्येच बरोबर येईल. मी तुम्हाला सांगितलं आहे की हे 100% प्रूफ नाही आहेत. 90% ते तुमच्या बरोबर येतील, पण तुम्हाला ते पॉझिटिव्ह मार्क देऊन जाणार आहे. याच्यामध्ये आपण 3 आणि 6 कट करतो, 4 किंवा 5 पैकी 1 मारतो आणि ते दोन्ही ऑप्शन आपले चुकीचे आहे. इथे उत्तर 6 आहे. आता हे चॅम्पियन आणि सेट आणि यांचं जे वर्गीकरण आहे ते आता इन डिटेलमध्ये बघायचं आणि हे तुम्ही आता पाठच करून ठेवायला पाहिजे. पुढे त्यांनी हे स्वच्छ शहराबद्दल विचारलं, म्हणजे थीम आहे. आता ह्या वर्षीचे तुम्ही पाठ करून ठेवायला पाहिजे. ह्या वर्षी टॉपला कोण आहे, तर सुरत शहर आहे आणि तुम्ही 3 ते 10 लाख शहरामध्ये जर बघितलं तर सेकंड नंबरला अमरावती येतं. अमरावती आपलं महाराष्ट्रातलं आहे म्हणून आपण ते पाठ करतो. ह्या 2 फॅक्ट ॲटलिस्ट तुमच्या इथे आता पाठ पाहिजे. ज्यांनी करंट अफेअरचे व्हिडिओ आपले बघितले नाहीत त्यांनी एकदा चेक करा. आपण त्याची प्लेलिस्टच घेतोय. म्हणजे संपूर्ण एअरबुक आपण एक 15 लेक्चरमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतोय. 10 तासाच्या आतमध्ये तुमचं संपूर्ण एअरबुक मी कंप्लीट करणार आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचे 6-7 लेक्चर झालेले. त्याच्यामध्ये मी तुमचा वन अहवाल आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ही सुद्धा घेतलेली आहे. पुढे जॉग्रफीचं त्यांनी औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा विचारलेला आहे. आता आपल्याला याच्यावरून प्रश्नाची थीम कळाली. एवढंच ह्या प्रश्नाचं इथं डिस्कस करण्याचा उद्देश होता. बाकी हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आणि औष्णिक वीज केंद्र आणि त्याचे जिल्हे हे कसे लक्षात ठेवायचे त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. पुढे रायलसीमा पठार त्यांनी विचारलेलं आहे. आता खूप जण याला निग्लेक्ट करता. हा मॅपिंगचा पार्ट आहे. प्रत्येकाकडे एक ऑक्सफर्डचा किंवा मग ब्लॅक स्वॅनचा एक ते बुकलेट असतं ना मॅपिंगचं, ते पाहिजेच. आणि मॅपिंग तुम्ही करायलाच पाहिजे. जेव्हा आपण भूगोल हा विषय रिव्हिजन करतो तर तेव्हा तुम्ही महाराष्ट्राची मॅपिंग आणि भारताची मॅपिंग तसेच जगाचा सुद्धा जी मॅपिंग आहे तर ती ठळक पद्धतीने तरी ॲटलिस्ट इम्पॉर्टंट गोष्टी तरी तुम्ही त्या करायला पाहिजे. पुढे आपण बघूयात. प्रश्न आपल्याला विचारला आहे की खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. आता इथं त्यांनी नियोजन आयोगाची दारिद्र्य रेषा निश्चित केलेली, म्हणजे त्यांनी सांगितलेली नाही, निश्चित केली असा प्रश्न आहे. आपण हे पाठ नाही करत, आपण सुरेश तेंडुलकर समिती पाठ करतो. त्यांनी ही सांगितलेली 816 आणि 1000. तर त्या अनुषंगाने तुमचा हा प्रश्न बरोबर येतो. म्हणजे चुकायलाच नाही पाहिजे. कुणी असं म्हणणं का नाही ती सुरेश तेंडुलकर यांनी सांगितलेली. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला ना मित्रांनो तर पास होण्याचे खूप कमी चान्सेस आहे. तर तुम्हाला प्रश्न कॉम्प्रिहेंड व्हायला पाहिजे, इन डेप्थ नॉलेज पाहिजे. इथे नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली, म्हणजे ती अगोदर कोणत्या तरी कमिटीने सांगितलेली होती. मग 2011-12ला कोणती कमिटी होती आणि तिने कोणती दारिद्र्य रेषा सांगितली होती हे तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. आणि हे जरी तुम्हाला पाठ नसेल तर आपण जे लॉजिक किंवा ट्रिक सांगतो जर तुम्हाला माहीत नसेल तर ऑप्शन क्रमांक 1 तुम्ही घेऊन जाण्याकडे तुमचा भर पाहिजे. आणि इथं हे जे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हिंमतच करायची नाही याच्याकडे जायची. ठळक 1 नंबर ठोकायचा आणि हे 47-32
तुम्हाला रंगराजन कमिटीने सांगितलेलं आहे. पुढे आपण बघूयात विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. आता याच्यामध्ये ज्याचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं आहे तो या विशेषला गोल करेल. खूप महत्त्वाचा शब्द आहे इथे बघा, स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता काहीतरी स्पेशल विचारलं आहे त्यांनी, तर म्हणजे की तो एरिया बॅकवर्ड पाहिजे. मला जे सांगायचं ते कन्वे होतं आहे का? लक्षात घ्या, विशेष जर त्यांनी विचारलं ते एरिया तुमचा असा खूप डेव्हलप असणार नाही आहे. इथे तो विशेष प्रदेश आपण काय म्हणतो की विकलांग लोकांना आपण स्पेशली एबल्ड म्हणतो, बरोबर ना? त्याच प्रकारे इथं जे अनडेव्हलप आपले प्रदेश आहेत, अविकसित जे प्रदेश आहेत, तो त्यांना आपण विशेष प्रदेश इथं त्यांनी त्या अर्थाने संबोधले. ज्यांना हे कळालं त्यांचा हा प्रश्न बरोबर आलेला आहे. हे झालं तुम्हाला अप्रोच कसा पाहिजे किंवा इंटेलिजंट गेज कसा पाहिजे. दुसरं, आता याच्यामध्ये ट्रिक काय होते मी तुम्हाला सांगितलं की मॅक्झिमम ऑप्शन तुम्ही बरोबर घेऊन जायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन क्रमांक 3 आणि 2 मध्ये फसता. त्याच्यासुद्धा मग ब आपलं कॉमन आहे, मग क घेऊन जायचं की ड घेऊन जायचं, याच्यामध्ये तुम्ही फसता. मी तुम्हाला सांगितलं क आणि ड मध्ये तुम्ही क घेऊन जायला पाहिजे, अर्लियर ऑप्शन घेऊन जायचा आणि शेवटच्याचा बळी आपण देत असतो. इथं आपला हा प्रश्न बरोबर येतो. आता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम तुम्हाला विचारला आहे, त्याच्यामुळं तुमचं दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ हे येणार नाही आणि ग्रामीण भागात औद्योगिकरण हे सुद्धा येणार नाही. तुमचं डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास तसेच दुष्काळग्रस्त भागाचा विकास हेच तुमचं यायला पाहिजे. कार्यक्रम कशासाठी तयार करण्यात आला तर हे त्याचे 2 ऑप्शन आहे. पुढचे राजकोषीय नीतीची साधने त्यांनी विचारलेली आहे. आता 2 प्रकारच्या पॉलिसी असते इथं. फिस्कल पॉलिसी त्यांनी दिलंय. एक असतं तुमचं मौद्रिक धोरण असतं आणि दुसरं असतं राजकोषीय धोरण. संकल्पना सांगायचा प्रयत्न करतोय, ज्यांना माहीत नाही त्यांना. मौद्रिक धोरणमध्ये काय येतं, हे जे मौद्रिक धोरण आहे तुमचं हे RBI ठरवतं आणि RBI अंमलात आणतं. आणि राजकोषीय धोरण हे तुमचं सरकार हे ठरवतं आणि हे सरकारच ह्या गोष्टी अंमलात आणतं. आता सरकार काय काय ठरवतं म्हणजे तुमचे टॅक्सेशन झालं किंवा मग बाकीच्या गोष्टी झालं की खर्च किती करायचा वेगळे. आणि RBI काय तुमचं CRR झालं किंवा मग तुमची मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी 2016ला आली होती त्याचे कामं काय काय ते आठवायचे आणि त्या सर्व गोष्टी मग ह्या मौद्रिक धोरणामध्ये येतात. ते इथं प्रश्नामध्ये त्यांनी फिस्कल पॉलिसी विचारली आणि 2च ऑप्शन तुमचे त्याला म्हणतो आपण की लॉजिकल आहेत. बाकीचे 2 तुमचे खूप म्हणजे ते ऑड किंवा मग ते याच्यातच नाही, ते सेन्समध्येच बसत नाही, नॉन सेन्स ऑप्शन आहेत. तुमचं संसद आणि प्रशासन आणि दुसरं तुमचं लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना हे काही साधनं असू शकत नाही. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ही तुमची नॉनसेन्स ऑप्शन आहे. तुमचं उत्तर अ आणि क येणार आहे. पुढे त्यांनी उदय योजना विचारली, तिचा फुल फॉर्म उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना ही आहे आणि त्याची सुरुवात जी झाली होती ती नोव्हेंबर 5, 2015ला. आता ते पाठ करून ठेवायचं. आणि प्रश्न असा होता की ती कोणी सुरू केली, तर त्याचं उत्तर केंद्र सरकार येतं. म्हणजे आपल्याला इथं योजना करायच्या आहे, त्याचा तारखा पाठ करायचा आणि त्याचा उद्देश किंवा मग ते कोणी सुरू केली हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपल्याला त्यांनी कर सुधारणा समिती विचारली. ऑगस्ट 1991ला कोणती कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती असा प्रश्न होता. हा पेपर झाला होता 2023 कंबाईनचा. आणि तुम्हाला दिसेल की 2024च्या पूर्वमध्ये त्यांनी डॉक्टर अबिद हुसेन यांच्यावरती प्रश्न विचारला होता. स्मॉल स्केल इंडस्ट्री संदर्भात त्यांची कमिटी होती 1997ला जी स्थापन करण्यात आली होती. तर तुम्हाला कळेल की ऑप्शनमधूनच तुमचा तो प्रश्न सेट झालेला होता. म्हणजे PYQ वरती कमेंट असणं खूप गरजेचं आहे. पुढे याचं उत्तर डॉक्टर राजा चले आहे. मी फक्त हा कंटेंटचा पार्ट घेतोय. तर लॉजिक तुम्हाला जर सांगायचं गेलं तर ते वेअर्ड लॉजिक आहे. माहिती नसेल तर ऑप्शन क्रमांक 1 घेऊन जायचा. भरपूर ठिकाणी ते तुमचं लागणार आहे. याच्यासाठी तुमचं कंटेंटसुद्धा खूप स्ट्रॉंग पाहिजे. असं नाही की तुम्ही प्रत्येकच प्रश्नाला ऑप्शन क्रमांक 1 मारताय तर मग तशाने तुमचे निगेटिव्ह मार्क्स येतील आन्सर की आल्यानंतर. त्याच्यामुळे तसं काही प्रकार करायचा नाही. सुरुवातीला अभ्यासावरती फोकस करायचा, नंतर तुमचा प्रश्न सोडवण्याच्या टेक्निक डेव्हलप करायच्या. मी ज्या सांगतोय त्या अप्रोच, लॉजिक, ट्रिक सगळ्या गोष्टी साम दाम दंडभेद सगळं करायचं आणि हा पेपर तुम्ही क्लिअर करायचा. पास होणं महत्त्वाचं आहे. बाकी नरसिंहम यांची जी कमिटी होती तर ती बँकिंग रिफॉर्मच्या संदर्भात होती. कंटेंट देण्याचा प्रयत्न इथं मी करतोय. डॉक्टर सुखमाय चक्रवर्ती जर बघितले तर मॉनिटरी पॉलिसी रिफॉर्मच्या संदर्भात ही कमिटी आलेली होती. जर इथून पुढे प्रश्न आला तर मग तो आपल्याला काम येणार आहे. डिसइन्व्हेस्टमेंट संदर्भात GV रामकृष्ण
यांची कमिटी होती, तर एवढे फॅक्ट्स जर तुमच्याकडे नसेल तर ते मात्र तुम्ही लिहून घ्या. मला वाटतं आपण बाकीचे प्रश्न आता पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. काल काय झालं, मी व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड केलं आणि ते अपलोड केल्यानंतर त्याचा व्हॉईसच येत नव्हता. तर ते मला पूर्णपणे डिलीट करावं लागलं आणि ही नवीन लेक्चर मी रेकॉर्ड करतो आहे. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये आणि सांगा मला कसं वाटलं, कंटेंट घ्यायचं की फक्त लॉजिकल किंवा मग एक ॲप्रॉच सांगा किंवा ट्रिक सांगा. ते तुम्ही मला कन्व्हे करा की कसं जायचं आहे म्हणून इथून पुढे प्रोसीड करायचं आहे. पण एक 4-5 वर्षाचे PYQ मला तरी घ्यायचे आहे. तर कळवा मला. थँक्यू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.